जर तुम्ही नगरसेवक पदासाठी जर निवडून आलात तर तुमची प्रामुख्याने पहिल्या वर्षातली अशी काय 5 कामे आहेत जी तुम्ही नागरिकांसाठी कराल? मी प्रभाग क्रमांक 2 मधून मी सचिन उर्फ गुरुनाथ सिद्धराम हिरवाडे, मी जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा पूर्व, भारतीय जनता पार्टी कडे उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज दाखल केलेला आहे. परवाच आमच्या मुलाखतीही झाल्या. तर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 2 याच्यामध्ये सांगली नाका परिसर, सोलगेमळा परिसर, करांडेमळा परिसर, दत्तनगर, कृष्णानगर आणि बीजेपी मार्केट असा हा पूर्ण परिसर ह्या प्रभागामध्ये येतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सोलगेमळा ह्या परिसरामध्ये 4 एकरचा ओपन स्पेस आहे, जिथं आज महानगरपालिकेनं आपलं इलेक्ट्रिक बसचा डेपो तिथं बांधलेला आहे. आणि उर्वरित जागेमध्ये त्या जागेवरचं मूळचं आरक्षण आहे वाचनालय, क्रीडांगण आणि भाजी मार्केट. प्रामुख्यानं माझी पहिली हे असेल की काम करण्यासाठी त्या भागामधला जो ओपन स्पेस आहे तो पूर्ण डेव्हलप करणे आणि लोकांसाठीच्या त्या सुविधा तिथं पुरवणे. त्यानंतर मी मागच्याच 6 महिन्यामध्ये आमदार कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेबांच्या पाठीमागं पाठपुरावा करून भागातील गटारी असतील, रस्ते असतील याची बरेच एस्टिमेट तयार करून घेतले होते आणि आज सांगायला आनंद होतो की ती कामं टेंडरला गेलेली आहे. त्यामुळं निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षभरामध्ये माझ्याकडं बरीच कामं तयार आहेत. त्याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकर शाळेचं कंपाऊंडचं बरंच नादुरुस्त झालंय, तर ती कंपाऊंड भिंत बांधण्याचं सुद्धा काम माझ्याकडे आता मंजूर आहे आणि ते आम्ही तात्काळ नगरपालिकेची आपली महानगरपालिकेची निवडणूक संपली की ती कामं आम्ही लगेच चालू करणार आहे. महिलांसाठीचा पाण्याचा प्रश्न भेडसावतोय हे आमच्या लक्षात आल्यानंतर किंवा आम्हाला ते माहीत आहे की आत्ता सध्याच्या आपला जो पाणी पुरवठा होतोय, कृष्णा पाणी पुरवठा योजना असेल किंवा पंचगंगेतून आपण उपसा करतोय, पण याच्यावर महिलांना पूर्ण आपण पाणी पुरवठा म्हणजे एक दिवस आड किंवा रोजच्या रोज देऊ शकत नाही. 4 दिवसांनी 8 दिवसांनी पाणी मिळतंय. त्यासाठी मग त्यांची वणवण व्हायला नको म्हणून आमदार राहुल आवाडे साहेबांच्या माध्यमातून आपण आपल्या ह्या पूर्ण प्रभागामध्ये 12 बोर मारून घेतलेले की जेणेकरून किमान आपण नदीचं पाणी वेळेवर नाही देऊ शकलो तरी किमान बोरचं पाणी तरी महिलांना वापरण्यासाठी पुरवठा होईल आणि त्यांची वणवण होणार नाही. ही प्रामुख्याची जी कामं आहेत ही आम्ही पूर्ण करणारच आहे. आणि त्याबरोबर नागरी सुविधा ज्या असतील, जिथं जिथं जे काय गरज आहे ते त्या त्या आपण करून देण्याचं आपण आत्तापासूनच लोकांना आश्वासन देत आहोत आणि त्यांच्यासमोर आपण पूर्वी केलेल्या कामाची मांडणी करत आहोत. कारण गेले वर्षभर आमदार राहुल आवाडे साहेब ज्या वेळेला आमदार झाले त्यानंतर त्यांनी बराच फंड आपल्या ह्या भागात दिला. जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयाचा फंड त्यांनी दिला. त्या माध्यमातून आपण गटारी, रस्ते आणि इतर सुविधा, सगळ्या ड्रेनेज वगैरे ही सगळी कामं आता करून घेतलेली पण आहेत आणि इथून पुढेही करणार आहोत. तुमचा मोबाईल नंबर आणि कार्यालय लोकांसाठी सतत चालू राहणार का? हो, नक्कीच. कारण गेली 25 वर्ष माननीय माजी मंत्री प्रकाश अण्णा असतील आणि त्यानंतर आता विद्यमान आमदार राहुल साहेब असतील यांच्या सोबत गेली 25 वर्ष मी या सक्रिय राजकारणात कार्यरत आहे. आणि या पूर्ण 25 वर्षामध्ये माझं घराचं दार असेल, कार्यालयाचं दार असेल, कायम सर्वांसाठी खुल्ला आहे. आणि माझा फोन कधी स्विच ऑफ किंवा आउट ऑफ कव्हरेज नसतं. कायम कंटिन्यू 24 तास फोन चालू असतं. कारण गेले 3 इलेक्शन, 2006 नगरपालिकेचे इलेक्शन असेल, 2011चे असेल आणि 2016ची, तिन्ही वेळेला आम्ही उमेदवार होतो. महिला ओबीसी वार्ड होता. माझ्या आई माझी नगरसेविका आहेत आणि सातत्याने 25 वर्ष आम्ही कार्यरत असल्यामुळं कधीही इथं म्हणजे आलेला माणूस म्हणजे आम्ही भेटलो नाही किंवा आम्ही कुठलं काम त्यांचं पूर्ण केलं नाही असं आज तक झालेलं.